नमस्कार. आज एक लघुकथा ऐकवणार आहे. कथेचं नाव आहे कलाकार. कला व्यक्त होण्याचं एक अतिशय प्रभावी साधन, निदान मी तरी असंच मानतो. पूर्वापार ज्या 64 जनमान्य कला आहेत, त्यांच्या व्यतिरिक्तही इतर काही कला आहेत की ज्यातून आपण व्यक्त होऊ शकतो. जिममधून येताना माझ्या मनात हेच विचार घोळत होते आणि आम्हा कलाकारांवर तर काय अतरंगी असा शिक्का हमखास बसलेला असतो. पण कुठल्याही कलेत जर पारंगत व्हायचं तर सतत एक ध्यास, वेड असावंच लागतं. मगच तुम्ही त्यात तरबेज होता. मी घरी आलो तेव्हा नेहाची म्हणजे माझ्या बायकोची कशावरून तरी चिडचिड चालली होती. 4 वर्षांची माझी चिमणी इरा मला पाहताच धावत येऊन बिलगली. चला आता बाबा आला म्हणल्यावर काय बघायलाच नको. जरा थोडी शिस्त लावायचा विचार करत होते, तेवढ्यात संपवावाही लागला तो विचार. असं बोलत बोलतच नेहाने माझ्यासमोर ज्यूसचा ग्लास जरा जोरातच आणून आपटला. आता मात्र माझी खात्रीच झाली. चिपळूणहून अजयदादाचा फोन येऊन गेला असणार. पुढच्या महिन्यात त्याच्या मुलाची मुंज होती, त्याच संदर्भात असणार फोन. मी नेहाला काही विचारायच्या आतच ती उसळून म्हणाली, निखिल, अजयदादा जे काही परस्पर सगळं ठरवून मोकळे होतात ना, ते मला अजिबात आवडत नाही. वरवर नुसतं गुलाबजामच्या पाकात घोळवलेलं बोलणं. पुढच्या आठवड्यात खरेदीला इथे येत आहेत आणि 8 दिवस आपल्याच घरी मुक्काम आहे त्यांचा. नेहाची धुसफूस काही अवाजवी नव्हती. दादाचा हा स्वभाव लहानपणापासून मी अनुभवत होतो, किंबहुना मला खूप वेळा त्याचा मनस्तापही झाला होता. साखर पेरणी करत समोरच्याला अलगद बाजूला सारून चिपळूणच्या घरापासून स्वतः सगळं बळकावण्याचा त्याचा स्वभाव मी चांगलाच जाणून होतो. पण मी त्याला आज तागायत एका शब्दानेही कधी उलटून बोललो नव्हतो. रादर माझा तो स्वभावच नाही. त्यामुळे मी नेहाला समजावत म्हणालो, जाऊ दे गं, बहिणीच्या लग्नासाठी आठवडाभर माहेरी चालली आहेस ना, मग मस्त मज्जा करा ना, कशाला उगीच मूड बिघडून घेतेस. चला दोघी पटकन आवरा, मी ऑफिसला जाताना सोडतोय तुम्हाला. निखिल, मला एक शंका येते. तू खरंच बँक मॅनेजर आहेस का एखाद्या देशाचा शांतिदूत म्हणून काम करतोस? डोक्यावर बर्फाची लादी ठेवल्यासारखा कायम शांत असतोस. तुला कधीच कसा राग येत नाही रे? मी यावर खळखळून हसतच तिला जवळ घेतलं. रात्री ऑफिसमधून आलो तेव्हा घर अगदी सामसूम होतं. मी कपाटातून मफलर काढून गळ्याभोवती गुंडाळला आणि बाहेर पडलो. आता पुढचं काम सवयीने अगदीच सोपं झालं होतं. एखादी निर्जन जागा शोधून काढायची, एखादा बेसावध मध्यमवयीन माणूस बघायचा आणि त्याच्या गळ्याभोवती हा मफलर आवळायचा. मृत्यूच्या भीतीने गोठलेल्या त्याच्या चेहऱ्यात दादाचा चेहरा बघून मला जे काय असीम समाधान मिळायचं ना, बस इतकंच करायचं. अरे हो, मी कुठल्या कलेत पारंगत आहे ती मगाशी तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं की. नमस्कार. कथेत नाट्यमयता आणण्यासाठी थोडा अतार्किक आधार मी घेतला आहे. पण तरीही मला असं वाटतं की वर्षानुवर्ष एखाद्यावर जर अन्याय होत असेल किंवा एखाद्या माणसाविषयी चीड, आढी, तिरस्कार काही म्हणा, पण तो तुमच्या मनात साचून राहिला असेल आणि त्याला योग्य वेळी योग्य आउटलेट जर मिळालं नाही ना, तर तो असा विकृत स्वरूपात कधी ना कधी बाहेर पडतो आणि मग अशी दुभंगलेली व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्कीच आवडतील. साधारण अशाच धर्तीवर मी अजून एक कथा लिहिली आहे, ती पुन्हा कधीतरी. धन्यवाद.